कसे मस्त मजेत आहेत ना. चला तर आज अशी मस्त तांदळाची खीर बनवायची आहे बरं का. आमच्याकडं नवमीला बनवतात किंवा पितृपक्षात बनवतात. अशाच पद्धतीने बनवतात. खायला खूप छान लागते आणि खूप झटपट होते. खूप काही खावा वगैरे सुद्धा लागत नाही. ड्रायफ्रूट्स घेतलेत आणि तांदूळ मी भिजत ठेवले होते 2-1 तास. आपले पोहे खायचा चमचा आहे ना, ते तांदूळ घेतलेत मी 4 चमचे. कणी घेतलेली इंद्रायणी कणी. छान भिजल्यावर मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं आहे. आपल्याला तव्यात वगैरे तूप घालून काही भाजायचं नाही आहे. असं छान बारीक करायचं, एका वाटीत काढायचं आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये खवलेलं जे खोबरं आहे ते घालून घ्यायचं. ते पण छान खूप बारीक वाटायचं, जसं नारळाचं दूध निघतं तसं. पातेलं ठेवायचं, थोडंसं पातेल्यात पाणी घालून दूध फोडायचं. तुमच्याकडे तापवलेलं दूध असेल तरी काहीच हरकत नाही आहे. मी अर्धा लिटर दुधाची खीर बनवते. ते छान दूध बारीक गॅसवर तापवून घ्यायचं आहे. बारीक गॅस ठेवायचा, म्हणजे छान दूध तापलं जातं. इथे आपल्या दुधाला एक उकळी आल्याच्या नंतर जे तांदळाचं आपण केलेलं मिश्रण आहे मिक्सरला बारीक, ते आपल्याला छान थोडं थोडं करून घालायचं. एकदम घालायचं नाही. एकदम घातलं तर गिठोया होतात. त्याच्यामुळं थोडं थोडं घालायचं. मी एकदम घातलेलं नाही आहे. आणि हात आपला जो आहे तो कंटिन्यू फिरवायचा, म्हणजे खाली लागतही नाही आणि गिठोयाही होत नाही. आणि लगेच 5-1 मिनिटाने आपल्याला जे नारळ बारीक केलेला आहे तोही घालायचा. नारळ एकदम बारीक करायचा. त्याचं दूध निघतं ना ते तोपर्यंत असं बारीक करायचा, मोठा ठेवायचा नाही. तोही इथे आपल्याला भाजायचा वगैरे काही नाही. डायरेक्ट आपल्याला दुधामध्ये घालून घ्यायचं आहे आणि बारीक गॅसवर छान आपल्याला हे शिजत ठेवायचं आहे. 15-20 मिनटं लागतात, कारण इथे जे तांदूळ आहेत ते आपण डायरेक्ट बारीक केलेले आहेत. भाजलेले वगैरे काहीच नाही आहे. त्याच्यामुळे 15 ते 20 मिनटं ठेवायचं. बघू शकता क्वांटिटी थोडी कमी झालेली आहे दुधाची आणि तांदळाचा प्रत्येक दाणा असा वेगळा वेगळा दिसतो, म्हणजे आपली खीर इथे तयार झालेली आहे. तूप गरम केलं मी, मोठे 2 चमचे ड्रायफ्रूट्स घालून घेतले. ड्रायफ्रूट नसले तरी काहीच हरकत नाही, तुम्ही फक्त मनुके घालू शकता, तरी खूप छान खीर होते. आणि इथे सगळं खिरीमध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला. गॅस बारीक ठेवायचा. मोठा गॅस असेल तर सगळं इथे उतू जातं. छान सगळं तुपामध्ये परतलं की खिरीत घालून घ्यायचं. खूप छान खीर होते. व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा पद्धतीने नक्की बनवा. साखर आपल्याला सगळ्यात शेवटी घालायची आहे. मी अर्धा वाटी साखर घेतली. तुम्ही कमी जास्तही करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. साखर आधी घातली की मग खूप वेळ लागतो. इथे आपल्याला तांदूळ जे वाटून घातलेले आहेत ते, म्हणून साखर जी आहे ती आपल्याला शेवटी घालायची. छान एक उकळी घ्यायची बारीकच गॅसवर. मोठा गॅस ठेवायचा नाही, कंटिन्यू हलवायचं. तांदळामुळं खीर खाली लागू शकते. अशा पद्धतीने मी खीर केली होती. खूप छान लागत होती. तुम्ही पण नक्की बनवा. इथे खाव्याची, मिल्क पावडरची बिलकुल गरज पडत नाही. खायला इतकी छान लागते की तोंडात एक वाटी घेतली तर माणूस आणखीन एक वाटी घेईन, इतकी छान खीर लागते. आणि आमच्याकडं अशीच खीर बनवतात. व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.